गणेश पुराणामध्ये गणरायाचं वर्णन कसं आहे? त्याचे दोन खंड आहेत गणेश पुराणाचे. पहिला जो खंड आहे त्याचं नाव आहे उपासना खंड. तर उपासना खंडामध्ये असं वैशिष्ट्य केलेलं आहे गणेश पुराणामध्ये की ब्रह्मदेवापासून ते सामान्य मानवापर्यंत सगळ्यांनी गणपतीची भक्ती कशी केली आणि कशी करावी आणि ती भक्ती केल्यानंतर त्यांना काय प्राप्त झालं या सगळ्याचं वर्णन उपासना खंडामध्ये आहे. दुसरा जो खंड आहे त्याचं नाव आहे क्रीडा खंड. आणि क्रीडा खंडामध्ये गणपतीचे अवतार प्रत्येक युगामध्ये कसे झाले आहेत आणि या कलियुगाच्या अंती गणपतीचा जो अवतार होणार आहे त्याच्याही विषयी पण कथा या गणेश पुराणाच्या क्रीडा खंडामध्ये आलेली आहे. तर गणेश पुराणाने आपल्याला एकंदरीत 4 अवतार प्रमुख दाखवलेले आहे. प्रत्येक युगातलं जसं वाहन गणपतीचं वेगळं आहे, हातांची संख्या वेगळी आहे, तसं प्रत्येक युगातल्या गणपतीचं नाव पण वेगवेगळं आहे. सत्ययुगातला जो सिंहावर बसलेला 10 हातांचा जो गणपती आहे त्याचं नाव आहे महोत्कट विनायक. त्याच्यानंतर त्रेतायुगातला जो गणपती आहे तो 6 हातांचा आहे, मोरावर बसलेला आहे म्हणून त्याचं नाव आहे मयुरेश्वर. त्याच्यानंतरचा द्वापर युगातला जो आहे तो 4 हातांचा आहे आणि तो उंदरावरती बसलेला आहे, त्याचं नाव आहे गजानन. आणि आता जो अवतार होणार आहे कलियुग संपताना तो 2 हाताचा असणार आहे, घोड्यावर बसणारा असणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे धूम्रकेतू.